तर SIT चौकशी SIT नेमणार का एवढं सांगावं. मी याच्याबाबतची तक्रार मी स्वतः शिक्षण आयुक्तांना भेटून स्वतः दिली होती, पुरावे दिले होते. आजपर्यंत चौकशी काय झाली, त्याच्यावर कुणावर कारवाई झाली. आणि दुसरा विषय, माझं मंत्री महोदयांनी मागा उत्तरात जे सांगितलं बोलणाऱ्या सरांच्या की याचा नमुने तपासायची जी गोष्ट आहे, ह्याच्या बाबतीत जबाबदारी ही तिथल्या मुख्याध्यापकाची, शालेय व्यवस्थापन समितीची आहे. मला त्या उत्तराला माझा आक्षेप असा आहे की कारण तुम्ही निविदा प्रसिद्ध करता राज्यस्तरावरनं, वर्क ऑर्डर देता राज्यस्तरावरनं, राज्यस्तरावर निविदा प्रसिद्ध करताना तुम्ही हिरवा वाटाण टाकला, वर्क ऑर्डर मध्ये तुम्ही साधा वाटाण टाकला आणि जबाबदारी जर मुख्याध्यापक आणि शालेय व्यवस्थापन समितीवर देत असताल तर ही चुकीचं आहे. अध्यक्ष महोदय, ह्यात कुणाला तरी वाचवण्यासाठी शालेय व्यवस्थापन समिती असेल, मुख्याध्यापकाला गोवण्याचा जर प्रयत्न करत असेल चुकीचा आहे. तुमची वर्क ऑर्डर चुकलेली आहे. वर्क ऑर्डर कुणी दिली? शालेय व्यवस्थापन समितीने दिली का? मुख्याध्यापकांनी दिली का? मग त्यांना मध्ये घ्यायचं कारण काय? आणि या बाबतीत एवढा मोठा भ्रष्टाचार झाला असताना, मी स्वतः तक्रार दिली असताना आजपर्यंत कसली चौकशी झाली नाही. हे पत्र कधी निघालं? ज्यावेळेस लक्षवेधी सादर केली, लक्षवेधी स्वीकृत केली गेली त्यावेळेस पत्र निघालं. मग एवढे दिवस चौकशी झाली नाही तर आता ह्या चौकशीवर विश्वास कोण ठेवणार? शिक्षण संचालकांनी आजपर्यंत डिसेंबर प्रश्न घ्या. माझी म्हणणं आहे की याबाबत SIT चौकशी नेमणार का तुम्ही? आणि ह्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्यात अडचण काय? जावई आहेत काही सरकारचे, पगारिया, जाधव, ठीक आहे, त्यांना का स्पेअर करताय तुम्ही? सन्माननीय सदस्य पाटील साहेबांनी वटाण्याच्या संदर्भातला जो मुद्दा उपस्थित केलेला आहे, या विषयाची आयुक्त पातळीवरनं याची चौकशी केली जाईल. ऐकून घ्या. आयुक्त पातळीवर ऐकून घ्या. ऐकून घ्या. ठीक आहे. सचिव ऐकून घ्या. ऐकून घ्या. ऐकून घ्या. ऐकून घ्या. मग पूर्ण होऊ द्या. पाटील साहेब त्यांचं पूर्ण होऊ द्या, मग बोला आपण. सचिव पातळीवरनं या विषयाची चौकशी केली जाईल.